प्रवासी महिलेवर चाकूने हल्ला करणाऱ्या रिक्षा चालकाला अटक। प्रवासी महिलेवर चाकूने प्राणघातक हल्ला करून तिला लुटणाऱ्या ऑटो रिक्षा चालकाला 48 तासाच्या आत अटक करून जबरी चोरीस गेलेला मुद्देमाल आणि रिक्षा जप्त करण्यात पनवेल शहर पोलिसांना यश आले आहे। संगीता सोमनाथ भैर ऑटो रिक्षाने घरी जात होत्या। करंजाडेमधील सत्य ट्रायडंट बिल्डिंगच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस रोडवर आल्यानंतर रिक्षा चालकाने पीडित महिलेस रिक्षा बंद पडली आहे असे सांगून रिक्षा थांबवून पीडित महिलेच्या गळ्यावर, छातीवर व पायावर धारदार चाकूने वार करून गंभीर जखमी केले व जबरदस्तीने महिलेकडील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची चैन, मोबाईल फोन व रोख रक्कम हिसकावून घेऊन पीडित महिलेस रस्त्यावर सोडून पळून गेला होता। सदर घटनेची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून सदरचा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी 4 पोलीस पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला। त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरू करण्यात आला। सदर पथकांनी सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजची तपासणी, तांत्रिक तपास, साक्षीदारांकडे तपास केला। तपासादरम्यान एक प्रत्यक्षदर्शी साक्षीदार निष्पन्न करून तपास केला। ऑटो रिक्षा क्रमांकाच्या शेवटच्या 4 आकड्यांबाबत माहिती मिळाली। या माहितीवरून सदर 4 अंकांचा क्रमांक असलेल्या ऑटो रिक्षाचा शोध सुरू करण्यात आला। संशयित ऑटो रिक्षा चालकांकडे विचारपूस करण्यात आली। त्यावरून ऑटो रिक्षा चालक अक्षय एकनाथ बागडे याने सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले। सदर रिक्षा चालकाने त्याने घेतलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी पैसे मिळवण्याच्या उद्देशाने नमूद गुन्हा केल्याचे प्राथमिक तपासादरम्यान सांगितले आहे। गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपीने पीडित महिलेकडून चोरलेले सोन्याचे मंगळसूत्र व गुन्ह्यात वापरलेली ऑटो रिक्षा जप्त करण्यात आली आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केवी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।